अधिवेशनामध्ये पनवेलकरांच्या भावना मांडण्याचा जो काही प्रयत्न आपण केला आणि एकंदरीतच पनवेलकरांच्या आशीर्वादामुळे सदिच्छांमुळे आमदार झाल्यानंतर आतापर्यंत विषय मांडण्याचा जो आपण प्रयत्न केला त्यामध्ये एकंदरीत 377 विषय हे वेगवेगळ्या आयुधांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी सभागृहात उपस्थित करण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये लक्षवेधी असेल, तारांकित प्रश्न असेल, औचित्याचे मुद्दे असतील, अर्धा तास चर्चा असतील किंवा अन्य सगळीच आयुध या सगळ्या माध्यमातून हे विषय मांडण्याचा आपण प्रयत्न केला। हा सगळा विषय पनवेलकरांना माहीत असला पाहिजे आणि त्यांनी मला विचारण्यापूर्वी आमदार म्हणून माझं कर्तव्य आहे की मी त्यांना उत्तरदायी असलं पाहिजे, मी माझा अहवाल त्यांना सादर केला पाहिजे। यासाठी मी एक पायंडा पाळला की प्रत्येक अधिवेशनानंतर मी पनवेलकरांना माझ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून याचं उत्तर देईन, उत्तरदायी राहील, माहिती देईन की मी आपल्यासाठी नक्की काय करतो। आणि त्यासाठी आजची पत्रकार परिषद झाली। त्याचबरोबरीनं सिडकोच्या वेगवेगळ्या प्रलंबित विषयांना घेऊन सुटलेले प्रश्न, त्यातल्या काही पाठपुराव्याचे विषय आणि प्रलंबित प्रश्न या विषयाला घेऊन एक विस्तृत बैठक झाली आणि त्यात सुद्धा अनेक विषयामध्ये सकारात्मक निर्णय झाले। म्हणजे अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीनं नयनाचा प्रलंबित विषय होता तो मांडण्याचा आपण प्रयत्न केला, त्या ड्रोन सर्व्हेच्या माध्यमातून झालेल्या चुका आणि मला मिळणारा भूखंड आणि तो दुसऱ्याच्या बांधकामावरती त्याला मला फायनल प्लॉट दिल्यामुळे झालेल्या अडचणी, चुकीच्या पद्धतीने झालेलं नियोजन आणि त्यामुळे शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्यामुळे तयार झालेल्या अडचणी या सगळ्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न आपण अधिवेशनात केला होता। त्याला सकारात्मक सगळ्या प्रक्रिया झाल्या, उत्तरं मिळाली आणि त्या फिजिकल पद्धतीनं हे सर्व्हे सुरू झाले। नांदगाव पासून, विचुंब्यापासून आज उसरली भागामध्ये, या सगळ्या भागामध्ये आता हे सगळे सर्व्हे अंतिम टप्प्यात आलेले आहेत। काही गावांचे सर्व्हे पूर्ण झालेले आहेत। त्यामुळे जे काही अडचणी आहेत ती बांधकामं संरक्षित करण्याचा विषय होता तो सुद्धा बऱ्यापैकी निकाली निघण्याच्या टप्प्यावरती आलेला आहे। ज्या काही चुका आहेत, त्रुटी आहेत, त्या सुधारण्याचा प्रयत्न सिडको करते। पण त्यात आजच्या बैठकीत आम्ही काय विषय मांडला की हे आपण करताय, सकारात्मक सुरू आहे, पण हे करताना स्पीड कमी पडतोय। टीम वाढवा, मॅनपॉवर वाढवा, एजन्सी वाढवा आणि तात्काळ हे विषय करा। एका वेळेला अनेक गावांचे सर्व्हे जर झाले तर या स्कीमला पुढे नेण्यासाठी आपल्याला फायदा होईल। नैना हा मुख्यमंत्री मोदयांचा जो काही ड्रीम प्रोजेक्ट आहे तो शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पूर्ण होईल। सिडकोचे अधिकारी त्याला गालबोट लावण्याचा जो प्रयत्न करत होते त्याला आपण थांबवण्याचं काम केलं आणि सकारात्मक पद्धतीने सिडकोला पुढे नेण्यासाठी भाग पाडलं। आज चांगला विषय समोर येताना दिसतो। नैनाच्या भागातलं बंद असलेलं रजिस्ट्रेशन सुरू होण्याचा त्या ठिकाणी सुरू झालेला आहे, त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला। सिडकोच्या माध्यमातून लॉटरी करून जी घरं दिली गेली, 67,000 घरांचा विषय होता, 3 लाखांपेक्षा जास्त लोकांच्या जीवनावरती थेट परिणाम होणारा विषय होता। 10% रक्कम त्या प्रत्येक घरामागे कमी करून देण्याचं काम सरकारने केलं आणि त्यामुळे गोरगरीब जनतेचे अश्रू पुसण्याचं काम झालं। पण त्या माध्यमातून काही छोटे छोटे विषय प्रलंबित होते की त्यांना जीएसटी भरले, त्याचा परतावा कसा मिळणार, त्या ठिकाणी डिले पेमेंट चार्जेस लावले ते रद्द करायचे होते, त्याचा विषय होता। त्या ठिकाणी मेंटेनन्स चार्जेस लावणार नाही सिडकोने सांगितलेलं, चार्जेस लावले ते रद्द करण्याचा विषय होता। त्या ठिकाणी त्यांना सुखसोयी ज्या पुरवायच्या आहेत ते करण्याचा विषय होता। आजूबाजूला मैदानं, ग्राउंड्स या ठिकाणी डेव्हलप व्हायला पाहिजेत ते विषय होते। त्या ठिकाणी त्यांची पोझिशन वेळेवर मिळण्यासाठीचा विषय होता की एकदा सांगतात सिडको 25ला पोझिशन देणार, मग 2027, मग 2030ला आता म्हणतायत, हे बंद झालं पाहिजे, एक निश्चित तारीख ठरली पाहिजे। सिडकोने सांगितलं 15 दिवसात आम्ही तारीख निश्चित करू। अशा सगळ्या विषयांना घेऊन वाचा फोडण्याचा आपण प्रयत्न केला। म्हणजे सिडकोच्या लाभार्थ्यांना लाभ तर आर्थिक मिळवून दिलाच, त्यांची घराची रक्कम कमी करून दिलीच, पण त्यांचे जे काही दुसरे प्रलंबित विषय होते त्या विषयात सुद्धा आपण त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे। MMRDAची रेंटल हाऊसिंग स्कीम आपल्या भागात आहे। घरं 10-10 वर्ष पडून आहेत, मोडकळीला आली, पण त्या ठिकाणी MMRDA ती पनवेल महापालिकेला देत नाही। आम्ही सांगितलं की आम्हाला झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे आमचे बांधव, त्यांच्या ठिकाणी जर का आम्हाला त्यांची घरं तिथंच बांधायची असतील, त्यांना रिडेव्हलप करायचं असेल तर त्यांना ट्रान्झिटसाठी कुठेतरी तात्पुरतं पाठवावं लागेल। ही घरं आम्हाला मिळाली MMRDAची, बालाजी सिम्फोनी सारखी घरं, आदिराज सारखी घरं, इंडिया बुल सारखी घरं, ही जर आम्हाला मिळाली तर आम्ही टेम्पररी त्या मंडळीने तिथे पाठवू शकतो आणि आमचे रखडलेले प्रकल्प पनवेल महापालिकेचे पूर्ण होतील। तेव्हा त्याच्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी सकारात्मक उत्तर मिळाले। आम्ही पाठपुरावा करतोय की त्या विषयामध्ये जर का MMRDAने घरं दिली तर आपला प्रश्न निकाली निघेल, त्यामुळे त्यात पाठपुरावा सुरू आहे। पनवेल बस डेपोचा प्रलंबित प्रश्न होता, त्याच्यामध्ये बीओटीचं मॉडेल होतं। आम्ही सांगितलं की बीओटीच्या मॉडेलमुळे जर का उंची वाढणार असेल आणि त्यामुळे एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सेसचे काय अडचणी येणार असतील तर मॉडेल बदला, पीपीपी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल करा, पण हा विषय तात्काळ सुटला पाहिजे। प्रताप सरनाईक साहेब पॉझिटिव्ह आहेत, मंत्री महोदय, आणि त्यात याच्यामध्ये महाराष्ट्रातले जे काही 5-6 निर्णय जे करतायत त्याच्यामध्ये पनवेलचाही निर्णय ते करण्याच्या अंतिम टप्प्यात विषय आलेला आहे।
पनवेलमध्ये जर का या शहराचा विकास होतो, पण नुसती कॉन्क्रीट जंगल अपेक्षित नाहीये. इथे अद्यावत एखादी लायब्ररी उभी राहिली पाहिजे, समतोल विकास व्हायला पाहिजे, त्या ठिकाणी वाचन प्रेमींसाठी काहीतरी व्हायला पाहिजे, कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक सगळ्याच विषयांची ग्रोथ त्या ठिकाणी व्हायला पाहिजे, शैक्षणिक विषयामध्ये चांगलं काम व्हायला पाहिजे. त्यामुळे आमच्या एमपीएससी यूपीएससी या विद्यार्थ्यांसाठी एखादी अभ्यासिका असली पाहिजे, अद्यावत एखादं चांगलं सेंट्रल लायब्ररी सारखं वाचनालय असलं पाहिजे. त्या ठिकाणी जर का सेंट्रल पार्क सारख्या ठिकाणी जागा मोकळी आहे, तिथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं एखादं अम्युजमेंट पार्क आलं पाहिजे. मॅनग्रोव्ह खूप मोठ्या प्रमाणावरती खारफुटी आहे, त्या ठिकाणी मॅनग्रोव्हची उद्यानं जशी वडाळ्याला किंवा माहीमला तशी उद्यानं व्हायला पाहिजेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक ॲक्वेरियम होण्याच्या विषयामध्ये जागेची मान्यता मिळालेली आम्ही जी मिळवून घेतली. आता ते ॲक्वेरियम करण्यासाठीचा विषय असेल. नितेश राणेजींनी, मंत्री महोदयांनी ग्रीन सिग्नल दिला, प्रस्ताव सादर करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे असे विषय असतील. ESIC हॉस्पिटलच्या माध्यमातून कामगारांसाठी स्वतःचं हक्काचं हॉस्पिटल ते करण्यासाठी महसूल डिपार्टमेंटकडनं जागा वर्ग करून घेण्याचा विषय असेल, तो अंतिम टप्प्यात आपण आणलेला आहे. BMTC कर्मचाऱ्यांचा विषय होता. 84 साली बस सेवा बंद झाली, अजून कुठलाच मोबदला मिळाला नव्हता. आपण निर्णय करायला लावला आणि विषय मार्गी लागला. 157 कोटीचं वाटप प्रत्येक बुजुर्ग नागरिकाला आमच्या तत्कालीन जो काम करत होते 10 लाखाची मदत त्या ठिकाणी मिळणार आहे, मोबदला मिळणार आहे, या विषयाला सुरुवात झाली. असे अनेक विषय सोडवण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला. नवीन पनवेलमधल्या सेक्टर 1 ते 11 या भागामध्ये जी घरं होती, रिडेव्हलपमेंटला गेल्यानंतर त्यांना आर्थिक भुर्दंड 1-1 कोटी रुपयाच्या आसपासचे रक्कम मागत होते. आम्ही रिडेव्हलपमेंटला मान्यताही मिळवून दिली आणि सिडकोची मुजोरी त्या ठिकाणी त्यांना कमी करायला सांगून तात्काळ आम्ही त्यात निर्णय करायला लावला आणि 1ही रुपया न भरता मान्यता. अशा पद्धतीने हे निर्णय आम्ही त्या ठिकाणी करून घेतले. मग अशा पद्धतीनं सगळ्याच विषयांमध्ये जे जे काही चांगलं करता येईल, त्या भागात एखादं इंडोर आउटडोर स्टेडियम असलं पाहिजे, रिक्रिएशन सेंटर असलं पाहिजे, अशा पद्धतीनं अनेक विषय आपण त्या ठिकाणी केले. वसई विरार अलिबाग कॉरिडॉरच्या विषयामध्ये ऍक्विजिशनला सुरुवात झाली होती 2012-13ला, मध्ये थांबलं होतं. आता पुन्हा सुरू झाल्यानंतर एका कोर्टाच्या निर्णयामुळे त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला ठरलेल्यापेक्षा कमी रक्कम देऊ. आमच्या शेतकऱ्यांनी का बरं मान्य करावं? आम्ही त्या ठिकाणी आवाज उचलला, खालपासून वरपर्यंत सगळा अभ्यास केला आणि महसूल मंत्री महोदयांच्या दालनात बैठक लावून निर्णय करून घेतला आणि तात्काळ प्रशासनाला प्रस्ताव पाठवायला सांगितला की यामध्ये शेतकऱ्यांना जे काही रक्कम ठरली आहे तीच मिळाली पाहिजे. वाढीव मिळत असेल तर वाढीव द्या, पण कमी मात्र चालणार नाही, जी ठरली तेवढी द्यावी लागेल. अशा पद्धतीनं तो निर्णय आपण त्या ठिकाणी करून घेतला. त्या ठिकाणी महापालिकेला जो काही सिडकोच्या माध्यमातून प्लॉट पाहिजे, मी लक्षवेधी लावली होती, सभागृहात चर्चा झाली, पण तो प्लॉट अजून मिळत नाही. तो प्लॉट मिळण्यासाठीचा आग्रह 7-8 दिवसामध्ये तो निर्णय करण्याचं आश्वासन सिडकोने आजच्या बैठकीत दिलं. त्यामुळे ते विषय झाले.